आपण हे मान्य करत आलोय की प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःला वाढवण्याचा, स्वतःला सत्तेत आणण्याचा, सत्तेत ठेवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी राज्यांचे विधिमंडळ असो किंवा देशाची संसद, जास्तीत जास्त प्रतिनिधी आपले असावे हे वाटणे साहजिक आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची जी दशा झाली, त्यानंतर आधी इतकेही प्रतिनिधी राज्यसभेत पाठवणे आता शक्य नाही. राज्यसभेत राज्याच्या 7 जागा रिकाम्या होत असताना महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला एक जागा मिळणं तर सोडा, अख्ख्या महाविकास आघाडीला मिळून फक्त 1 जागा आहे. अजित पवार गेल्यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जोर दिला तो शरद पवार पक्षाच्या मंडळींनी. त्याचा परिणाम हा झालेला दिसतोय की महाविकास आघाडीतील इतर 2 पक्षांना म्हणजे काँग्रेस आणि उद्धव सेनेला इन्सिक्युरिटी होते. शरद पवार विलिनीकरणानंतर सत्तेच्या बाजूनी गेले असते असं त्यांना वाटतंय. त्यामुळे एकमेव जागेवर शरद पवारांना पाठवणं सध्या तरी फारसं पचनी पडत नसावं. इच्छा असेल तर या बाबी चर्चेनं धसाला लावता येतात. पण या सगळ्याच्या पलीकडचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे खरंच महाविकास आघाडी उरली आहे का? उरली असेल तरच ही सगळी समीकरणं येतात. पण महापालिका आणि झेडपी निवडणुकांनी तसेच नंतर सत्ता स्थापन करतानाच्या घडामोडींनी सध्या महाविकास आघाडी नव्हे तर फक्त आपापला पक्ष जगवणे हीच आणि एवढीच प्राथमिकता असल्याचं दाखवून दिलंय.